इथे जवळपास अशी मूर्ती कधी गणपती उत्सव नव्हता हो. च्या भांडूप परिसरात पहिली आमच्या शिवसमूहाच्या मित्रमंडळाने केली. शिवसमूहाचा गणपती हा टॉर्नेचा गणपती आमच्या भांडूपचा पहिला गणपती. भांडूपमध्ये जी मोठी मूर्ती असणार ती आपली मूर्ती असणार आहे. आता आम्ही आज 22 फुटापर्यंत आलेलो आहे. आम्हाला खूप साऱ्या अडचणी पण आल्या. भर पावसामध्ये 36 तासाचा प्रवास होता. 3000 किलोच्या आसपास माझ्या मिसेसच्या पूर्ण पायावरनं मांडीवरून अशी ती ट्रॉली गेली. पहिला चाक आला तिच्या पहिल्या पायावरून गेला, नंतर दुसरा चाक एकदम मांडीवरून गेल्यानंतर की आहे ना, भांडूपमध्ये लालबाग सारखा उत्सव साजरा व्हावा. गडचिरोलीच्या मंडळासारखा भव्यदिव्य असावा. आपला गणपती पण असं विजय खालू सरांच्या कारभारातून यावा असं वगैरे. जनात बिलिंग साहेब, सुर्वे साहेब, विजय कांबोलकर साहेब, वेगळं एक मार्केट पूर्ण खाऊन जाऊ आम्ही भांडूपमध्ये. हा माझ्या बाप्पाचा चमत्कार होता, एवढंच मी सांगेन. तर नमस्कार भांडुपकर, मी तुमचा ओंकार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन सिरीज मध्ये हिस्ट्री ऑफ भांडुपचे गणेश उत्सव मंडळस. तर या सिरीजचा आता एपिसोड 5 आपण शूट करायला आलो आहोत शिवशंभो मित्र मंडळात, म्हणजेच शिवशंभोचा विघ्नहर्ता या बाप्पाला आपण भेट द्यायला आलो आहोत. आणि या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून आपण थोडे प्रश्न विचारणार आहोत की मंडळाचा इतिहास वगैरे आपण जाणून घेणार आहोत. तर भेटूया आपण मंडळाच्या कार्यकर्त्यांशी आणि सभासदांशी. तर मग काकांकडून आता आपण विचारून घेऊया की मंडळाची स्थापना कितव्या साली झाली, कशी झाली. तर काका, मुळात त्या स्थापना ही 1983 साली झाली. कारण ती मूर्ती ज्या वेळेला स्थापना झाली ती एक आमच्या मराठी म्हणजे मोमेटीन आमचे संचालक होते चांदबाबू शेख यांच्या पडवीतून दारातून त्यांनी आम्हाला म्हणजे स्थापना अशी झाली की संपूर्ण विभाग हा जंगल विभाग होता, गावठाण विभाग होता. इथे जवळपास अशी मूर्ती कधी गणपती उत्सव नव्हता हो. आणि अंधार असायचा. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सजेशन दिलं चांदबाबू शेख यांनी, आणि त्यांच्या जागा अवेलेबल नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या दारात आम्हाला 1983 साली लहान मुलांनी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक छोटीशी मूर्ती तिथे स्थापन केली. त्यानंतर सतत म्हणजे 5 वर्ष 1986ला मी स्थापित मंडळ रजिस्टर करून त्याच्या विषय साजरा करायला सुरुवात केली. काका, आम्हाला तुम्ही थोडक्यात आपल्या मंडळाचा इतिहास आणि परंपरा असं सांगाल का? म्हणजे की आपला इतिहास काय आहे नक्की, जसं तुम्ही सुरुवात सांगितली, तर त्यानंतर ती परंपरा पुढे कशी आणली गेली, तर ते सांगाल का? धन्यवाद. भांडुपी शान, भांडुपचा अभिमान, शिवसमूहाचा विघ्नहर्ता, बाप्पा मानाचा, भांडुपी अभिमानाचा. मी या मंडळाचा संचालक मंगेश सदानंद पवार. दादाने सांगितल्याप्रमाणे मंडळाचा इतिहास कसं आमच्या मंडळाचे संचालक दीपक नागवेकर यांनी सांगितलं की 1983 साली आमच्या शाळेतील आमचे जुने रहिवासी चांदबाबू शेख यांच्या दारातून हा गणपती उदयमुखाला आला. त्याच्यानंतर त्याची 1986 साली आमच्या भांडुपमध्ये जे आमचे शंकराचं मंदिर आहे, शिवकृपा महाकालेश्वर मंदिर, ह्या देवाला प्रेरित करून आम्ही आमच्या मंडळाचं नाव शिवशंभो सार्वजनिक उत्सव मंडळ स्थापन करून आम्ही आमच्या खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या मंडळाला सुरुवात केली. सर्वप्रथम म्हणजे हे मंडळ स्थापन करत असताना आमचे दीपक नागवेकरजी होते, विजय नागवेकरजी होते, राजू शेख होते, त्याचप्रमाणे विलास पवार होते, जीवन गायकवाड होते, गजेंद्र चव्हाण होते. आणि अशी तरुण पिढी होती. त्यांच्या पाठीमागे मग चांदबाबू शेख, सदानंद पवार, विश्वनाथ गमरे, युवा प्रकाश चव्हाण असे म्हणजे त्याचे आमचे जे वडीलधारी मंडळी होती त्यांनी त्याला प्रोत्साहन करून काम तरुण पिढी मंडळींनी गणपतीला पुढे दिले. आणि त्यांच्याबरोबर आम्ही त्यावेळेस आम्ही तरुण होतो, आमच्या वयाने खूप आम्ही लहान होतो. म्हणून यांची प्रेरणा घेऊन आम्ही आमची कलाकृती त्यामुळे आम्ही साजरा करून आम्ही त्यावेळेस देखाव स्वतः साजरे करायचो गणपतीमध्ये. मग आम्ही विविध प्रकारचे देखावे त्या मंडपामध्ये साजरा करून आम्ही आवरत्र कष्ट करायचो. कुठल्याही प्रकारचं म्हणजे बाहेरचं कुठलाही इव्हेंट न घेता स्वतःच्या बळबुत्यावरती आम्ही हा प्रकार चालू करून आम्ही हा गणपती उदयमुखाला आणला. आणि असं करत असताना मी मूळतः पूर्वी मुंबईत राहणार होतो, मुंबईच्या कामाडपुऱ्यामध्ये. तर तिकडे मी असताना आम्ही गणेशचा पहिला जो गणपती होता 50 वर्षापूर्वीचा, जो सुवर्ण महोत्सवाचा कमळावरचा गणपती, तो गणपती जेव्हा बघितला होता लहानपणापासून त्याचा मी साक्षीदार आहे. मी तो गणपती 22 फुटाचा गणपती असताना मला एक आमचे त्यावेळेस एक वेगळा आकर्षण होतं मुंबईमध्ये की 22 फुटाचा गणपती हा मुंबईमध्ये आजरा म्हणजे स्थापन झाला. आणि ते खूप मोठी हिस्ट्री होती. त्याच्यानंतर आम्ही 1983 साली आम्ही तिकडे गणपती साजरा करून गणपतीचं माहेरघर म्हणजे मुंबईचा लालबाग परळ आणि तिकडचा परिसर आणि कामाडीपुरा परिसर, ग्रँड रोडला आणि खेतवाडी वगैरे
तर तिथं आमच्या त्या मातीत आम्ही रुजलो म्हणून मी व्यक्ती तेव्हा आम्ही इकडे 83 साली त्या आम्ही ते राहायला आलो. त्याच्यानंतर हा मंडळ स्थापन झाल्यानंतर मग अधिक आमच्या मंडळाची उद्योग म्हणजे प्रगती होत गेली. तेव्हा माझ्या मनामध्ये एक उमेद होती की आपला बाप्पा पण आहे ना हा असाच गणेश जिल्ह्याच्या मंडळासारखा भव्यदिव्य असावा. ही मनामध्ये एक ऊर्जा होती ना, ही ऊर्जा आम्ही आमच्या मंडळातल्या लोकांना सांगितली. त्यांना पण त्यावेळेस थोडंसं पटलं नाही, कारण काय माहितीये का आपला एक गावठाण एरिया म्हणजे अपरिचित एरिया आणि अशा ठिकाणी आपण एवढी सांगा मोठी संकल्प साजरी करायची म्हटलं तर आर्थिक पाठबळ लागतं, मानसिक पाठबळ लागतं, सर्व गोष्टी लागतात. तर त्या गोष्टी पूरक नव्हत्या. पण तू वेट अँड वॉच, कारण प्रत्येक काळाला संधी असते, तशी आम्हाला संधी मिळत गेली. आणि आमच्या भांडूपमध्ये सर्वप्रथम पहिला जमीन नगाचा गणपती मोठा असायचा. जमीन नगाचा तो गणपती सहज मी असं बघायला गेले असं मला कळलं अरे आपल्या भांडूपमध्ये पण असा मोठा गणपती साजरा होतो जो मी गणेश चतुर्थीला बघायचो. तर मी एक बोलच्या प्रकारे नाही भांडूपमध्ये जर असा गणपती साजरा होत असेल तर आपण पण गाणं करायचं. मग असते असं गरज जात असं नंतर माझ्या मायामध्ये ट्रॉलीची संकल्पना आली की आपला गणपती आपण ट्रॉलीवर न्यायचा. बरं तो आपला गणपती छोटा का असाय ना 10 फुटाचा, पण तो गणपती ट्रॉलीवर नेताना जी शान असते गणपतीची, ती गणपती शान म्हणजे एक वेगळा एक इम्प्रेशन पडतं लोकांवर. तर त्याच्यानंतर कालांतर ते पण आर्थिक चळवळ होती. म्हटलं मंडळ म्हटलं ठीक आहे तुझं बोलतोस बरोबर आहे. त्यावेळेस आमचे सुरेश बेशी साहेब होते ना, ते आमच्या मंडळाचं सगळं कारभार बघायचे. त्यांना बऱ्यापैकी युनियनच्या बीएसटी मध्ये कामाला होते, युनियनचे कार्यकर्ते होते. तर कसं संघटना कशी चालवायचे, सगळं आर्थिक पाठबळ कसं मिळवायचं हे त्यांना सगळं माहिती होतं. त्यांना मी सांगितलं की बिसे काका आपल्याला असं करायचंय. तर ते बोलले की ठीक आहे आपण तुझ्या संकल्पनेला आपण कल्पना घालूया, होईल आज न उद्या होणार, तुझ्या मनातून बोलच ना ते होणार. त्याचं कारण तर मग आम्ही आमच्या भांडूप सगळ्यात पहिली आमच्या शिवसमूहाच्या मित्रमंडळाने गेली. भांडूपमध्ये ट्रॉलीवरचा गणपती असतो पहिला गणपती, हा गणपती आम्ही शिवसमूहाचा गणपती, हा ट्रॉलीवरचा गणपती आमच्या भांडूपचा पहिला गणपती. आणि कसं असतं माहितीये का की आम्हाला पण असं वाटतं की आपला गणपती पण असं विजय खालून सरायच्या कारभारातून यावा असं वगैरे, पण ते शक्य नव्हतं ते. तर त्यावेळेस त्यांचे गुरु होते विजय कामोलकर साहेब, ते चेंबूरला असायचे. तर आम्ही सांगितले की बघा आता दिनाथ विलिंग साहेबांच्या म्हटलं त्यांच्या खांद्याला खांदा लावून जाणारी मंडळी दिनाथ विलिंग साहेब, सुर्वे साहेब, विजय कामोलकर साहेब, विलिंग साहेब ही सगळी त्यावेळची पाप मंडळी साहेब. तर मी आमच्या संचालकांना म्हटलं दीपक नागोजेकरांना की आपण म्हणजे विजय खातुरे पण त्यांचे गुरु आहेत ना विजय कामोलकर साहेब, आपण त्यांच्या कारखान्यात जाऊया आणि आपण त्याच्या कारखान्यातून आपल्या मंडळाची मूर्ती स्थापन करूया. आणि आम्ही खरंच त्यांच्या माझ्या सगळं बंधलं आमच्या संचालकांनी त्यांना दाद देऊन आणि मग आमच्या गणपतीची शिवसमूह मित्र मंडळाची 4 वर्षाची सलग आम्ही मूर्ती त्यांच्याकडे घेतली. आणि अशा प्रकारे मग असं करत मग आम्ही लोकांनी आमचे मग स्थानिक जे कुंभार बंधू होतो त्या कुंभार बंधूला आम्ही त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्याला सांगितलं की बघा आपल्या भांडूपमध्ये आम्हाला एक मोठी साकार करायची जे आतापर्यंत म्हणजे खऱ्या अर्थाने भांडूपमध्ये जी मोठी मूर्ती असणार ती आपली मूर्ती असणार आहे. तर त्यांनी पण आमच्या संकल्पना दाद देऊन आम्ही भांडूपमध्ये सगळ्यात पहिली म्हणजे जवळजवळ मला वाटतं 17 फुटाची मूर्ती ना 17 फुटाची शंकावरची मूर्ती आम्ही स्थापन केली. आणि ती परंपरा आजपर्यंत कायम ठेवली. आज आम्ही 22 फुटापर्यंत आजले आहे. तर हा आमचा अभिमान आहे, आमचा स्वाभिमान आहे भांडूपचा, जो आम्ही उगाच गाजवत नाही. आणि खऱ्या अर्थाने आम्ही लोकांनी आमच्या मंडळाचं नाव तर रोशन करायचं आहे, परंतु या भांडूपला पण लालपणाच्या स्थानावर ठेवून द्यायचं आहे ही आमची संकल्पना आमच्या मनामध्ये आहे. आणि खरोखरच आम्ही ती संकल्पना भांडूपकरांना जेवून देणार. आपल्या भांडूपचं पण नाव आपलं गणेश नगरी म्हणून हा भांडूपमध्ये जसं लालबा पळ्याचं नाव, खेळवाडीचं आणि कुंभारवाड्याचं नाव आहे, जसं आमच्या भांडूप नगरीला पण त्या स्थानावर पोहोचण्याची संकल्पना आमच्या मनामध्ये मुराची बाळगली आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं पाठबळ त्यामध्ये लाभलं तर खूप चांगलं होईल. तुमची प्रोग्रेस तुम्ही जे सोशल मीडियावरती जे काय सादर करता त्या माध्यमातून तुम्हाला आमचा हा संदेश आहे हा समस्त भांडूप असेल समस्त मुंबई त्याला पोहोचवा हे मी आशा बाळगतो. आणि तुमच्या या दिलेल्या एकंदरीत सादर करण्याला मी तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. नक्कीच प्रयत्न करू आम्ही पोहोचायचा. आता आपण दादाकडून जाणून घेऊया की आपल्या मंडळाचे वैशिष्ट्ये इतर मंडळांपेक्षा वेगळे कशात आहेत. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की लोकमान्य टिळकांनी हा जो सण साजरा करायला सुरुवात केली गणेश उत्सव, तो सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन एक समाजकार्य करण्यासाठी हा चालू केला होता. त्याचप्रमाणे शिवशंभू मित्रमंडळ हेच परंपरा पुढे घेऊन जात आहे. आणि ह्या मंडळामध्ये भरपूर सारे कार्यकर्ते असे आहेत जे सर्व धर्माचे आहेत. जसे मुसलमान बांधव आहेत आपले, बुद्धिस्ट बांधव आहेत आपले, तसेच उत्तर भारतीय आहेत. आणि ह्या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की ह्या मंडळाचा अध्यक्ष हा एक मुस्लिम समाजाचा आहे. आणि भांडूपमधील एकमेव असं मंडळ आहे ज्याचा अध्यक्ष हा एक मुस्लिम बांधव आहे. आता आपण काकांकडून जाणून घेऊया की मंडळातील नवीन कार्यकर्त्यांचा किंवा जे कार्यकर्ते आहेत आपल्या मंडळात तर त्यांचा सहभाग कसा असतो. आज सांगायची गोष्ट झाली तर आज आमच्या मंडळाला शिवशंभू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला शिवशंभूच्या विघ्नहर्त्याला 40 वर्ष झाली. आणि गेली 40 वर्ष
अथक प्रयत्न करून आम्ही या मंडळाला नावारूपाला आणलेला आहे. आणि यात कार्यकर्त्यांचा सहभाग म्हणजे जे जुने कार्यकर्ते होते, काही आज हयात आहेत, काही हयात नाहीत, परंतु सगळ्यांनी मला या मंडळाचा संचालक मानून वेळोवेळी असं खूप मोठं योगदान दिलं आहे की मंडळाच्या माध्यमातून सर्व गोष्टी करायच्या असतात. त्याच्यासाठी आर्थिक पाठबळ हे खूप मोठं लागतं. आणि त्या आर्थिक पाठबळ आणण्यासाठी ज्या पद्धतीने मी ज्या कार्यकर्त्यांना सांगत होतो त्या पद्धतीने त्या कार्यकर्ते माझं ऐकत होते, काम करत होते. आणि म्हणूनच आज मंडळ एवढं मोठं नावारूपाला आलं आहे. आणि सर्वात सांगायची गोष्ट म्हणजे आत्ता ह्या 4 ते 5 वर्षात ह्या नवीन पिढीने जो मंडळाला उदय आणला, म्हणजे मंडळाची वाहवा केली, इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून सर्व स्तरातून मंडळाने आपापल्या पद्धतीने आम्ही जे करू शकलो नाही त्या नवीन पिढीने आज करून दाखवलं आहे. आणि असंच ह्यापुढे मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना असं घेऊन चालणार आहे. आणि त्या नवीन पिढीने सुद्धा त्यांच्या पश्चात 4थी पिढी ही आमची 3री पिढी आहे, त्या 3ऱ्या पिढीने चालवलं आहे. आणि ह्या 4थ्या पिढीलासुद्धा ह्याच्या पश्चात हा मंडळ व्यवस्थितरित्या हा उत्सव चांगल्या पद्धतीने कसा होईल ह्याचं मार्गदर्शन करून लहान मोठा बघू नये, सगळ्यांचा मानपान राखावा असं माझं मनाने मते सांगतो. धन्यवाद. तर मग काका, आता तुम्ही थोडक्यात सांगाल का आम्हाला की आपल्या मंडळाकडून समाजोपयोगी जे उपक्रम राबवले जातात ते कशा आणि कोणत्या प्रकारे राबवले जातात? समाजोपयोगीमध्ये आजच्या घडीला सर्वप्रथम म्हणजे आज हा विभाग म्हणजे अतिशय म्हणजे गरीब मानला जात होता. आता ती परिस्थिती राहिली नाही, तरीसुद्धा बऱ्याच अंशी प्रमाणात दारिद्र्य रेषेखाली आहे या विभागातले. तर त्यावेळेला काही गरजू विद्यार्थी आहेत, त्यांना मंडळाच्या माध्यमातून वह्या पुस्तकं शालेय उपयोगी वस्तूचं दान दिलं जातं. त्याच पद्धतीने एखादी गरीब व्यक्ती आहे आणि त्याच्या घरी असं आकस्मिक काही घडलं आहे तर त्या माध्यमातून सुद्धा मंडळ हे वेळोवेळी त्या घरच्यांसाठी आम्ही यथाशक्ती जे काही दान स्वरूपात, आर्थिक स्वरूपात, अंतिम क्रियाक्रमासाठी किंवा अन्य काही हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीमध्ये आहे, कुणाची गाडी लागली काय, कुणी मंडळाचे सर्व कार्यकर्ते त्यावेळेला धावून जातात आणि वेळोवेळी त्यांना मदत करत असतात. त्याच पद्धतीने मंडळाचा वार्षिक उत्सवामध्ये प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिर हे मंडळा गणेशोत्सवामध्ये त्याच्या अन्य वेळेमध्ये उत्सव साजरे केले जातात. कोजागिरी पौर्णिमा, शिवजयंती उत्सव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध पौर्णिमा असे अनेक विविध कार्यक्रम आम्ही समाजाभिमुख देत असतो. त्याच पद्धतीने पूर्ण वर्षातून 6 महिन्यातून 2 वेळा आम्ही मेडिकल कॅम्प, लहान मुलांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम हा मंडळाच्या माध्यमातून आम्ही आयोजित. तर मग आता आपण काकांकडून जाणून घेऊया की आपली ह्या वर्षीची गणेश उत्सवाची थीम काय आहे आणि या थीम माध्यमातून आपण लोकांना काय सांगण्यात येत आहे. खरं म्हटलं तर गणेशोत्सवाची मूर्ती सादर करत असताना माझं कटाक्षाने एक प्रयत्न असतो की गणेशोत्सव सादर करताना गणपती फक्त गणपती म्हणजे बाप्पा जो आपल्याकडे येतो तर त्याच्या हातामध्ये कुठल्या प्रकारचे शस्त्र नसावं, तो निशस्त्र असावा. कारण बाप्पा आपल्याकडे येतो तो आपल्याला आनंद द्यायला येतो. तो नाही की तो आपल्याला काही शस्त्र घेऊन कोणा राक्षसाला मारायला किंवा कोणाला मारतो, कारण तो आपल्या भक्तांमध्ये आलेला असतो आणि आपल्या भक्तांच्या परिवारामध्ये तो आपल्या परिवाराचा एक सदस्य असतो. तर त्या भक्ताची मूर्ती आम्ही मंडळाची मूर्ती बनवायच्या संकल्पनेच्या अगोदर आम्ही असं ठरलेलं असतं की बाप्पाची मूर्ती बसा बाप्पा असावा आणि तो निशस्त्र असावा आणि तो फक्त आनंद द्यायला असावा, असा आमच्या दरवर्षीचा आमचा कटाक्ष असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की आता जिकडे तिकडे बघा तर दुःख, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख दारिद्र्य भरपूर आहे, खूप दुःख आहे, खूप प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाला काय ना काय स्वरूपाचं दुःख आहे, बरोबर ना. पण जेव्हा बाप्पात विराजमान होतो 10 दिवसासाठी तेव्हा सगळे मंडळी आपले दुःख विसरून जातात. आणि दुःख विसरत असताना बाप्पा त्यांना काय देतो हे जर आपल्याला जर विचार करायचा असेल तर आम्ही ठरवलं की बाप्पा आपल्याला आनंद देत असताना आपल्या भक्तीवरती पुष्पाची उधळण करतो एका हाताने, बरोबर ना, आणि दुसऱ्या ठिकाणी धनाचा वर्षाव करतोय. म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काय दुःख असतील ते तुम्ही विसरून तुमच्या दुःखावरती मी विरोध करण्यासाठी तुम्हाला तुमच्या उत्साहावरती मी तुमच्या पुष्पवृष्टी करतोय. म्हणजे बाप्पा आपल्यावर पुष्पवृष्टी करतोय. ही मोठी एक संकल्पना आहे की बाप्पा आपल्या आनंदावरती, आपल्या उत्साहावरती पुष्पांचा वर्षाव करतोय आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख दारिद्र्य असतील
ते दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी बाप्पाने तुमच्या ह्या दुसऱ्या हातामध्ये धनाचा वर्षाव केला आहे. म्हणजे अशी संकल्पना आम्ही ठेवूनच ह्या वर्षीचा गणपती कश्यपावर म्हणजे कासवावरती आरूढ झालेला गणपती आहे. क्षीरसागर म्हणजे कसं असतं की क्षीरसागर म्हणजे या सागरामध्ये सगळ्या विश्वाचं धन लपलेलं आहे आणि त्याच्यातून हा कश्यपावर ह्या क्षीरसागरातून हा बाप्पा जो विराजमान होतो त्या ज्या निसर्गाची जी धनसंपदा आहे ती धनसंपदा घेऊन तुमच्या भक्तावरती तो वर्षाव करतोय. अशा प्रकारची थीम आणि संकल्पना घेऊन आम्ही यावर्षीच्या मूर्तीची संकल्पना केलेली आहे. म्हणजे आमचा हा हेतू असतो. तर काका पुढचा प्रश्न पण तुम्हाला विचारतो की मी मंडळाच्या कार्यात सहभागी होता तुम्हाला सर्वात मोठा आनंद कशातून मिळतो? कसं आहे माहिती आहे की वर्षभर प्रत्येक माणूस आपापल्या कामकाजामध्ये व्यस्त असतो. कोणी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त असतो, कोणी त्याच्या कामकाजामध्ये IT सेक्टरमध्ये सगळं म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपापल्या आयुष्यात व्यस्त असतो. तर स्वतः वेळ मिळत नाही आणि वेळ मिळत नसताना आपण आपले जे मित्र परिजन असतात किंवा आपले नातेवाईक असतात त्यांना पण त्यांच्या पण जाण्यासाठी आपल्याला कंटाळा येतो किंवा आपल्यामध्ये ऊर्जा राहत नाही. परंतु बाप्पाचा हा उत्सव असा आहे की त्याच्यामध्ये तो याच्या आगमनाच्या 1 महिना अगोदरच प्रत्येकाच्या मनामध्ये एक लगबग तयार झालेली असते की आपला बाप्पा कसा असणार, आपला बाप्पाचं आपण स्वागत कसं करायचं, संकल्पना काय असते, थीम काय असणार आहे, नियोजन कसं असतं. तर हे सगळं गोष्ट असताना जे आपली मित्रमंडळी जे विखुरलेले असतात जी जेव्हा एकत्र येतात ना, तो जेव्हा एकत्र येतो जो कुटुंब तयार होतो ना, तो कुटुंबाचा एकोबा बघितल्यानंतर एक आपल्याला असं वाटतं की नाही आम्ही एकटे पडलेलो नाही आहे, आम्ही आमच्या कुटुंबामध्ये आलो आहे. आणि कुटुंबामध्ये असताना आमचा बाप्पा हा आमचा साक्षीदार असतो. त्या बाप्पाला प्रेरित ठेवून जे आमची एकत्र विखुरलेली जी मित्रमंडळी ती एकत्र येतात ना, मग ते लहान असेल, बालगोपाळ असतील, तरुण असतील, वयस्कर असतील, ती जेव्हा एकत्र येतात त्यांच्या विचाराची सांगड होते ना, त्या सांगडीतून एक नवीन संकल्पना तयार होते आणि ही संकल्पना येणाऱ्या पिढीला धरोहर असते. तरी धरोहर कायम राहण्यासाठी बाप्पाचं हे जे एक उत्साह आहे त्या उत्साहामध्ये जी आमची मित्रमंडळी तरुण येणारी पाठची पिढी मध्यम पिढी येणारी पिढी ह्यांच्यामध्ये जे एक संघटना तयार होते, त्यांच्या विचाराची सांगड तयार होती, ही संघटना खूप म्हणजे एक आश्चर्य म्हणजे एक म्हणतात ना की आयुष्याला पुढे नेणारी एक संकल्पना आहे ती. आणि म्हणूनच आम्ही लोक काय करतो की ह्या आमच्या उत्साहामधून आपल्या जे तरुण मित्रमंडळी जे विखुरलेले आहेत ते एकत्र येण्याचं माध्यम आम्हाला असतं आणि त्या ह्याच्यातून आम्हाला जो आनंद साजरा करतो तो आनंद येणाऱ्या वर्षासाठी आम्हाला पोषक ठरतो. म्हणजे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, आता येताना तुम्ही आम्हाला परत आमची अशी ऊर्जा घेऊन या, हे याच्या पाठची संकल्पना असते. तर हा प्रश्न आपण दादाला विचारूया की दादा तू आमच्यासोबत गेल्या काही वर्षातील एखादी अशी खास आठवण जी आमच्यासोबत शेअर करशील का? आमची एक इच्छा होती की आहे ना भांडूपमध्ये लालबाग सारखा उत्सव साजरा व्हावा. त्यानुसार आम्हाला लालबागला जायचं होतं. सुप्रसिद्ध एक मूर्तिकार बघायचा होता. या सर्व तरुण पिढीने जे सुप्रसिद्ध मूर्तिकार आहेत सिद्धेश दुबे यांची एक निवड केली. त्यांची एक कला, त्यांचा आर्ट बघून आम्ही त्यांची निवड केली. त्याच्यानंतर आम्ही तिकडून मूर्ती जेव्हा आणायची ठरवली त्या गोष्टीसाठी आमच्यासाठी खूप साऱ्या नियोजन करायचं होतं, सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि तेवढ्या अडचणी पण होत्या. कारण ह्या ब्रिजच्या हाईट्स, परत ती मूर्ती एवढी मोठी मूर्ती 22 फूट मूर्ती आम्हाला ट्रॉलीवरून इकडे आणायची होती भांडूपला. हा छोटा प्रवास नाही, लालबागवाल्यांसाठी तो खूप इझी प्रवास आहे कारण त्यांची मंडळ जवळ आहेत आणि त्यांचे रस्ते रोड तसे आहेत, आपल्या इकडचे रोड त्याप्रमाणे नाही आहेत. तर ह्या सर्व गोष्टींमध्ये मंडळाचे कार्यकर्ते आहेत जे काही एकदम कार्यरत असतात या गोष्टीमध्ये. जसे प्रतीक नागवेकर झाला, प्रणय नागवेकर झाला, अमन मोर्या झाला, परत रवी किरण काशीद म्हणून आहेत, तो जीत बहादूर, हे कार्यकर्ते आहेत ना, ह्यांनी खूप त्याच्यामध्ये एफर्ट्स टाकलेले आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये की ती मूर्ती कशी आणायची. आम्हाला खूप साऱ्या अडचणी पण आल्या मूर्ती तिथून निघण्यापासून, म्हणजे आम्हाला मूर्ती देण्यापासून ते इथपर्यंत आणण्यापर्यंत खूप साऱ्या गोष्टी अडचणी आल्यात. आणि तो प्रवास होता भर पावसामध्ये 36 तासाचा प्रवास होता. एवढा प्रवास करणं कोणालाही शक्य नाही आणि सगळी यंग पिढी एकही जण त्या मूर्तीबरोबर 50 ते 60 कार्यकर्ते होते 36 तास मूर्तीबरोबर. आम्ही मूर्ती रॉंग वेने पण आणली पण एकही कार्यकर्ता इकडचा तिकडे नाही झाला. ती 36 तास भर पावसामध्ये भिजत पोरांनी ती मूर्ती आज इथे आणली आणि 3 वर्षानंतर त्याचं भव्य रूप इकडे दिसतंय आणि हे आमच्यासाठी खूप मोठी आठवण आहे. ती आठवण आम्ही कधीच नाही विसरू शकत कारण ती एक नवीन पर्वाची सुरुवात होती. तर आपण मंडळाचे सेक्रेटरी म्हणजे सचिव यांच्याशी बोलून घेऊया की यांची मंडळाला घेऊन पुढची काय संकल्पना है. मेरा नाम राजेश ठाकुर, श्री शंभू मित्र मंडल का एक कार्यकर्ता हूँ और सचिव हूँ, सेक्रेटरी हूँ. और इसमें मुझे मंडल का जो बचपन से मतलब छोटे पर मतलब 10 साल की उम्र से मतलब इस मंडल में आना शुरू हुआ
तब दीपक जी थे, मंगेश जी थे, इनके हाथ के नीचे जो मैं उनका कार्य देखा वही कार्य को मैं आगे धीरे धीरे बढ़ाते ले चल रहा हूँ। आज जो गणपति, जो नई पीढ़ी, मैं तो सेकेंड नई जो नई पीढ़ी लेके चल रहे हैं, बताइए फाइनेंस हर चीज़ों पर बताए, अमर जी ने रास्ते के बारे में कि रास्ता है 36 घंटा लगता है, वो सब देख के मतलब कुछ अलग अनुभव है। हम तो पहले कुंभा जी से लेके आते थे मूर्ति, कुंभा जी से मूर्ति लाने के बाद उन्होंने डायरेक्ट भाईकाला परे लेके गए। उन्होंने जो अनुभव, रास्ते का अनुभव, बारिश, बहुत अलग अनुभव था। मतलब वो चीज़ को मतलब सोच नहीं सकते था ऐसा था। मतलब आदमी का बोलता है ना जोश, हर छोटे बच्चे में जोश था वो देखने में, मतलब पब्लिक मतलब जोश से फोटो वो सब मतलब खड़े रह के देखते थे। और हमारे मंडल के जो मतलब खजिंदार है तिलनकर साहब, उन्होंने रास्ते पे खान पान का कुछ जिम्मेदारी लिया था। मतलब एक लड़के को मतलब रास्ते में कुछ होने नहीं दिया। आज एक खान पान से, चाय पान से लेके सब टोटल। आज हमारा मंडल श्री शंभू मित्र मंडल है भांडुप में। पहले तो हम छोटे थे, देखने जाते थे गाड़ो काका, ये टैंक रोड, वो मराठा, वो सब मतलब हमारे इलाके में उस तरफ जाते थे जैसे बताए थे। तो आज ऐसा दिन है कि अब इधर सब देखने आते हैं, अब सब इधर देखने आते हैं। आज जो हमारा फाइनेंसर है, फाइनेंस करना है, देखना है, और सेक्रेटरी के नाते मैं उसको मजबूत करना चाहता हूँ कि आगे कैसे बढ़ाओ जाए, आगे कैसा कुछ हो, उससे मंडल को और आगे खींचना है और नई पीढ़ी को वही सिखाना है और आगे मतलब कैसे चलेगा और उसमें क्या आए और नया नया सामग्री शामिल हो। तर ना आता आपण काकांकडून जाणून घेऊया की काका तुमची अशी काही एक अशी गणरायाशी संबंधित एक अशी वैयक्तिक आठवण आहे का जी आम्हाला सांगशाल? आठवण म्हणजे शिवशंभूच्या विघ्न आरत्याचं सांगायचं झालं तर बरेचसे मंडळ म्हणतात की आमचा बाप्पा नवसाला पावतो, आमचा बाप्पा हे करतो, आमच्या बाप्पाकडे आल्यावर दर्शन केल्यावर ही इच्छा पूर्ती होते. तर आमची आज 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी मंडळाचा अध्यक्ष राहिलेलो आहे, मी मंडळाचा खजिनदार राहिलेलो आहे, सेक्रेटरी राहिलो आहे, सगळी पदं भूषवलेली आहेत. आणि ही पदं भूषवत असताना मला असं निदर्शनास येत गेलं की काही लोक या विघ्न आरत्याच्या दर्शनास येतात, जी काही लोकांची मनोकामना असते ती बोलून जातात. आणि मी म्हणणार नाही माझा गणराया, आमचा गणराया नवसाला पावतो असं म्हणू शकत नाही. आणि प्रत्येकाची इच्छाशक्ती असते आणि त्या इच्छेच्या आधारावर इथे गणराया त्याची मनोकामना जरूर पूर्ण होते. म्हणून मी म्हणणार नाही की नवसाला पावलाय. ही गोष्ट आमच्या मंडळात कोणीही कार्यकर्ता बोलू शकत नाही. आणि मला अनुभव आलेला आहे की आम्ही एक संकल्पनेत आम्ही 25व्या वर्षी गणराया तुझे चरण आम्ही सोन्याने घडवू असं आम्ही त्यावेळेला बोललो होतो. परंतु त्या 25व्या वर्ष असताना आमच्याकडनं ती चूक झाली होती आणि त्याचा साक्षात्कार हा मी मंडळाचा त्यावेळेला अध्यक्ष होतो आणि त्याचा साक्षात्कार हा माझं हृदय भरून आलंय की ती घटना तुम्ही सुद्धा बघितली असत्यात तर तुमच्यात सुद्धा डोळ्यातनं पाणी आलं असतं की आमचा गणेशोत्सव गणरायाची मिरवणूक ही ट्रॉलीवर असताना भांडूपमध्ये पहिली ट्रॉलीवर मूर्ती बनवणारे शिवशंभो मित्र मंडळाचा गणराया हा ट्रॉलीवरनं जात होता आणि शिवसेना शाखा जंगलमंगल येथे नाश्त्या पाण्यासाठी गाडी उभी राहिलेली, वडापाव वाटप चालू होतं. त्यावेळेला माझी मिसेस अशी ट्रॉलीवरनं उतरली खाली. ट्रक होता समोर, त्याला ट्रॉली अटॅच होती आणि ट्रॉली डीजेचा आवाज असल्यामुळे ट्रॉली पटकन पुढे घ्यायला सांगितली कुणीतरी आणि घेतल्यामुळे माझी मिसेस त्या गॅपमध्ये अडकल्याबरोबर ट्रॉली लागली आणि संपूर्ण गणरायाचं वजन त्यावेळेला 2.5 टन होतं. ट्रॉलीचं वजन 700 किलो होतं आणि त्या 700 किलो मध्ये म्हणजे 3000 किलोच्या आसपास माझ्या मिसेसच्या पूर्ण पायावरनं मांडीवरून अशी ती ट्रॉली गेली. आणि माझा अनुभव सांगायचा म्हणजे ती ट्रॉली अंगावरनं कुणाच्या अंगावर गेली असेल, एखादा बोजा पडला तो मनुष्य बेशुद्धच पडतो आणि तशी माझी मिसेस पडली. त्याच्यात साक्षात्कार एक तोरणे म्हणून काही इथे होत्या, त्याचे संजोगची आई ती समोर होती आणि मी असा बोंबलत होतो. परंतु त्या डीजेमध्ये कुणाला आवाज जात नव्हता. ती काय करू, ती ट्रॉलीच्या खाली अडकलेली असताना पहिला चाक आला
तिच्या पहिल्या पायावरून गेला. नंतर दुसरा चाक एकदम मांडीवरून गेल्यानंतर मी घाबरलो, बोलला आता हे काय खरं नाही. कोणत्याही म्हणजे परिस्थितीत मी तिथे कुणाला न सांगता तशीच माझे 5-6 कार्यकर्ते बघितलं. मी उचलून वर्धमान हॉस्पिटलमध्ये माझ्या मिसेसला घेऊन जात होतो आणि तिथे सुद्धा आमचा तो अवतार, कलरचा अवतार, गुलालाचा अवतार बघून कोणी घेतलं नाही. त्याच्यानंतर अबुधाबी बँकेसमोर तसंच पळत घेऊन गेलो. तिथे सुद्धा म्हणजे आम्हाला घेतलं नाही. आम्हाला सांगितलं मुलुंडला जावा, मुलुंड कॉलनीला. आता संपूर्ण ठिकाणी विसर्जन मिरवणूक चालू असताना तर त्या मिरवणुकीमधून जाणार कसं. परंतु साक्षात्कार बापाने दाखवला आणि की मी त्याच्यातून एक रिक्षावाला आला आणि आमची ती परिस्थिती बघितली आणि ताबडतोब आम्ही नॅशनल शाळेच्या मार्गे भट्टीपाडा मार्गे करून LBSला निघून मुलुंड म्युन्सिपाल्टीकडे धाव घेतली. पहिले आम्ही मुलुंड कॉलनीला गेलो, तिथे सुद्धा आम्हाला घेतलं नाही. तिथून मुलुंड म्युन्सिपाल्टी हॉस्पिटल सरकारी दवाखान्यात आम्ही मिसेसला माझ्या घेऊन गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर ताबडतोब म्हणजे कसं आहे, तुम्हाला पाठबळ असेल त्यावेळेला सर्व डॉक्टर्स म्हणा, तिथले कंपाऊंडर म्हणा तुमच्याकडे बघणार, नाही तर पेशंट आहे आम्हाला टाईम नाही, अशा उडवाउडीच्या भाषा करत होते. परंतु जागीच त्यावेळेला स्थानिक नगरसेवक, संपूर्ण विभागाचे नगरसेवक, आम्ही मंडळाचा परिचय असल्यामुळे ताबडतोब शिवाजी तलाव म्युन्सिपाल्टी हॉस्पिटलला धाव घेतली आणि माझ्या मिसेसला ताबडतोब ICU मध्ये ॲडमिट करून घेतल्यानंतर तिची सर्व व्यवस्थित ट्रीटमेंट झाली. 1 ते 2 तासानंतर ती चांगली शुद्धीवर आल्यानंतर तिचा एक्सरा वगैरे काढल्यानंतर त्या एक्सऱ्यामध्ये कुठेही अशी हड्डी सुद्धा तुटली नव्हती. 3000 किलोचं वजन तिच्या अंगावरनं गेलेलं असताना कुठेही हड्डी सुद्धा तुटली नाही आणि हा माझ्या बाप्पाचा चमत्कार होता. एवढंच मी सांगितलं. तर आता आपण मंडळाचे खजिनदार दादा यांच्याशी बोलून घेऊया की आता येत्या वर्ष आपलं येत्या 10 वर्षात आपलं 50 वर्ष आहे. तर असं भांडूपकरांना काहीतरी नवीन दाखवायसाठी त्यांनी काय असे प्लॅन्स तयार केलेत का, किंवा आत्तापासूनच काय सेव्हिंग्स वगैरे चालू केली आहे का करायला? मी रितेश रवींद्र पिळणकर, या मंडळाचा खजिनदार या नात्याने आज तुम्हाला काही आमच्या मंडळाच्या गोष्टी सांगणार आहेत. त्यामध्ये प्रथम म्हणजे मंडळाचा कार्यकर्ता कसा असावा हे शिवशंभू मित्रमंडळाकडून शिकावं. शिवशंभू मित्रमंडळाचा कार्यकर्ता जो आहे त्याची जी चिकाटी आहे, या चिकाटीच्या आणि त्यांचा जो उत्साह आहे हा एवढा उत्साह आहे की कोणतीही गोष्ट, अशक्य गोष्ट ही शक्य करण्यासारखे हा मंडळामध्ये आमचे कार्यकर्ते आहेत. तर आणि मुळात आमचा जो पाया रोवला 1986 साली, हा मुळात पाया आमचा एवढा मजबूत होता की आम्हाला ह्या पुढचा उत्सव करणं एकदम इझिली गेलं, सोपं गेलं. आणि येणाऱ्या आता 10 वर्षात आमचा 50वा उत्सव आम्ही साजरा करणार आहोत 10 वर्षानंतर. तर या 10 वर्षात आम्ही आर्थिक बाजू कशी भक्कम होईल याच्याकडे आमचं खजिनदार या नात्याने मी त्याच्याकडे प्रथम लक्ष देते. तर काहीतरी आम्ही वेगळं एक मार्केट पूर्ण खाऊन जाऊ आम्ही भांडूपमध्ये. तर मग आता आपण इथे व्हिडिओ एंड करूया, हा पॉडकास्ट इथे आपण एंड करूया. तर थँक्यू काका सगळ्यांनाच तुम्हाला की तुम्ही तुमचा वेळ काढून आम्हाला वेळ दिलात आणि हे आम्ही काहीतरी नवीन सुरुवात केली आहे तर त्याला तुम्ही असं सपोर्ट केलात. तर थँक्यू बोलतो पूर्ण भांडू ऑफिशियल टीमकडून. तर बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती, शिवशंभोच्या विघ्नहर्त्याचा, भांडूपची शान, भांडूपचा अभिमान, शिवशंभूचा विघ्नहर्त्याचा, शिवशंभूचा विघ्नहर्त्याचा, शिवशंभूचा विघ्नहर्त्याचा. धन्यवाद. मी एक मंडळाचा कार्यकर्ता म्हणून आजच्या या प्रकारच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्व टीमने आमच्या मंडळाला येऊन आमच्या मंडळाचं पुरस्कार तुम्ही तुमच्या या माध्यमातून सादर केलं आणि तुमचा जो संकल्पना आहे की भांडूपचे म्हणजे उत्सव मंडळ आहेत त्यांना आपण कशा पद्धतीने सोशल मीडियावर प्रेझेंट करावं आणि त्याच्यातून तुम्ही आमच्या मंडळाला येऊन आमच्या मंडळाला भेट दिलीत आणि आमच्या बाप्पाचं सादरीकरण, आमच्या बाप्पाचं भव्य रूप तुम्ही प्रकाशच्या माध्यमातून लोकांना दाखवत आहेत आणि आमच्या मंडळाचे जे मनोबल आहे, जे संकल्पना आहे ती तुमच्या माध्यमातून दिल्याबद्दल मी आमच्या समस्त मंडळाच्या वतीने आणि समस्त दुष्यपणाच्या वतीने
तुमच्या सर्व टीमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. असं सहकार्य तुमचं आमच्याशी राहू दे. धन्यवाद.